उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला। 1 लाखापर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय पहिल्याच कॅबिनेटमध्ये जाहीर करण्यात आला। याचा फायदा यूपीतील 2 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे। 1 लाखापर्यंतचं कर्ज माफ करताना योगी आदित्यनाथ यांनी काही अटीही घातल्यात, ज्यात शेती, अवजारं आणि बी बियाणं या व्यतिरिक्त अन्य कामासाठी घेतलेलं कर्ज माफ होणार नाही। योगींच्या निर्णयामुळे यूपीच्या तिजोरीवर सध्या 30,000 कोटीचा भार पडणार आहे। येत्या 3 दिवसात शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, नाहीतर विशेष अधिवेशन बोलवा आणि चर्चा करा, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना केली आहे। महाराष्ट्रात 1,36,00,000 शेतकरी आहेत आणि त्यांच्या कर्जमाफीसाठी 30,000 कोटीची गरज आहे। महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या मदतीला सरकार का धावत नाही, असा सवालही विरोधकांनी उपस्थित केला आहे। तर भाजपला अडचणीत आणणाऱ्या शिवसेनेनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करणाऱ्या योगींचं अभिनंदन केलंय, तसं पत्रकच उद्धव ठाकरेंनी काढलंय। जर या 3 दिवसात त्यांना निर्णय घेता येत नसेल तर त्यांनी पुन्हा फक्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करता आणि ती कर्जमाफी दिल्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांना व्यवस्थितपणे आधारभूत किंमत त्यांच्या पिकाला मिळून द्यायची, याबद्दलचं विशेष अधिवेशन बोलवावं। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करत विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेचा समारोप झाला। संघर्ष यात्रेची सांगता करताना विरोधकांनी पनवेलमध्ये भव्य मेळाव्याचं आयोजन केलं होतं। या मेळाव्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, सपा, एमआयएमच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली। शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि 7/12 कोरा केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा विरोधकांनी सरकारला दिला। या मेळाव्यात बोलताना शरद पवारांनी मोदी आणि फडणवीसांवर जोरदार टीका केली। प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की या अर्थव्यवस्थेच्या पाठीमागे एकच गोष्ट दिसते, कर्ज आणि त्याचं ओझं ते या कुटुंबाला सहन झालं नाही आणि म्हणून त्याच्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे। माझ्या खात्याने प्रस्ताव तयार केला, मंत्रिमंडळाने मान्य केला आणि एका रकमेनं 71,000 कोटी रुपयाचं कर्ज हे माफ केलं। मी महाराष्ट्रातल्या शेतकरी वर्गाला आवाहन करतो, जीव द्यायचा नाही। आम्ही आता इथून पुढे जीव देणार नाही। आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही। राज्यकर्त्यांनी आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली तर त्यांचा जीव हराम करण्याची भूमिका आम्ही सगळेजण मिळून करू। दरम्यान विरोधकांच्या संघर्ष यात्रेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीकेची झोड उठवली आहे। जे मर्सिडीजमधून खाली उतरायला तयार नाही ते कसले संघर्ष यात्रा काढणार, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी तोफ टाकली। ते काल चंद्रपुरात बोलत होते। केवळ संघर्ष यात्रा नाव दिल्याने कुठली यात्रा संघर्षाची यात्रा होत नसते। आणि संघर्ष यात्रा काढली होती ती आमच्या गोपीनाथराव मुंडेंनी काढली होती। ती समाजाची यात्रा होती, ती जनतेची यात्रा होती, ती नेत्यांची यात्रा नव्हती। हे एअर कंडिशन मर्सिडीज बेंझ मध्ये त्या ठिकाणी बसून नेते बाहेर देखील उतरायला तयार नाही, अशा प्रकारची ती यात्रा नव्हती। जमिनीवर लढाई करणारे कार्यकर्ते आणि त्यांच्या सोबतचे शेतकरी हे त्या यात्रेमध्ये सम्मिलित होते, कारण त्या शेतकऱ्याला हे माहिती होतं, हा माझा करता संघर्ष चालू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमामधून थेट शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। येत्या रविवारपासून हा कार्यक्रम डीडी सह्याद्रीसह मराठी वृत्तवाहिन्यांवर प्रसारित करण्यात येणार आहे। मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमाचा पायलट एपिसोड नुकताच शूट करण्यात आला। या कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांकडून व्हॉट्सॲप आणि ईमेलच्या माध्यमातून प्रश्न मागवण्यात आले होते। राज्यातल्या 30 शेतकऱ्यांना या कार्यक्रमात सहभागी होता आलं आणि थेट मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारता आले। मोदींच्या रेडिओवरील मन की बात कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या पुढचं पाऊल टाकत थेट शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे।